मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. मार्गशीर्ष हा एक पवित्र महिना असतो. या महिन्यात महालक्ष्मीचं व्रत घराघरामध्ये पाळण्याची रीत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी हे व्रत ठेवलं जातं. या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्षातही मांसाहार वर्ज्य असतो. तर यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे, कधीपर्यंत असणार आहे, तसेच मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येणार आहेत, तसेच पूजा पद्धत काय आहे, या व्रतामागील नियम काय आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरला होणार आहे आणि 11 जानेवारीपर्यंत तो असणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 12 डिसेंबरच्या रात्री 6:24 अमावस्या संपल्यानंतर होणार आहे आणि या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5:57 होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे 14 डिसेंबर 2023, दुसरा गुरुवार आहे 21 डिसेंबर 2023, तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबर 2023, चौथा गुरुवार आहे 4 जानेवारी 2024 आणि पाचवा गुरुवार आहे 11 जानेवारी 2024. तर यावर्षी आपल्याला व्रतासाठी 5 गुरुवार मिळणार आहेत. तर पाचवा गुरुवार हा अमावस्ये दिवशी आलेला आहे. तर या दिवशी व्रत करावे का? तर हो, अमावस्येच्या दिवशीही आपल्याला गुरुवार पाळायचा आहे आणि व्रत करायचे आहे. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करायची आहे. दर गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची रीत आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार, वेणी अर्पण करून दर गुरुवारी पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी, कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते. तर पूजेची पद्धत काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावी. महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा. पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढावी. मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू वाहावे. एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळद कुंकवाची बोटे उडावीत. स्वस्तिक काढावे. कलशात पाणी भरून एक नाणं, एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं. श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास त्याची स्थापना करावी. त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी. त्याजवळ एक नाणं ठेवावं. हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास ठेवावं आणि उद्यापन झाल्यानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावे. पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचारे पूजा करावी. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. देवीचा फोटो असल्यास फुलाने पाणी शिंपडावे. हळद, कुंकू, फुलं वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजन ओवाळावे. नैवेद्यासाठी केळी तसेच इतर फळे ठेवावीत. एका वाटीत दूध नक्की ठेवावं. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे.
हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावेत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारे पुस्तक भेट म्हणून दिले जाते. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्त गुरुभक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे. तर श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काय व्रतनियम आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत लक्ष्मी आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. जे कोणी हे व्रत करणार असेल त्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे. तसेच महिनाभर मांसाहार टाळावा. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. भांडण, तंटा काहीही या दिवशी करू नये. मन प्रसन्न ठेवावं. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले 4 किंवा 5 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. जर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका बोलावणे शक्य नसेल तर 1, 3, 5 याप्रमाणे आपल्याला जितक्या मिळतील तितक्या सुवासिनी किंवा कुमारिका तुम्ही बोलावू शकतात. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघी मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. व्रतपूजा व श्री महालक्ष्मी व्रतकथा ऐकण्यासाठी कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्तेने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील।